स्वागत. आशिषजी पाटील आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. क्रीडेवरती नितांत प्रेम, खेळावरती नितांत प्रेम, ॲथलेटिक्स पासून ते सर्व मैदानी खेळांमध्ये ज्यांचं अगदी विशिष्ट असं प्रेम आहे असे सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित होताना आपण पाहतोय. आदरणीय सन्मान्य वनमाने सर, जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. सामना असताना पाहतो श्री हनुमान मंडळ तिवरी वर्सेस अमय क्लासिक क्लब विरार. कॉइन स्पिन केला जातोय. टेल, यस, या ठिकाणी विन होते जय हनुमान तिवरी संघ. अँड इलेक्टेड टू कोर्ट हियर. आम्ही उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या कबड्डीचा अगदी मनमुराद आनंद या मुख्य मंचावरती उपस्थित राहून घ्यायचा आहे. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. चला, शिट्टी वाजले, सामन्याला सुरुवात झाली. अमय क्लासिक क्लब कडून येतोय रेडर जर्सी क्रमांक 3 वर्सेस कोर्ट मध्ये आलेला आहे. तिवरी संघाच्या कोर्ट मध्ये 7 डिफेंडर आहेत. बोनसची नामी संधी आहे. बोनस ऑन असणार आहे. काय केलं जाईल? तो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. 7 डिफेंडर मध्ये बोनस घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय? यस, बोनस घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. यशस्वी प्रयत्न. यस, पहिली रेड, पहिला बोनस, पहिला पॉइंट मिळतोय अमय क्लासिक क्लब विरार. यानंतर होणारा सामना धाकटी डहाणू आणि शिवसाई वसई खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. तिवरी संघाकडून आलाय जर्सी क्रमांक 18. दोन्ही संघ वसई तालुक्यातील मातब्बर संघ आहेत. दोघांच्या खाना खुणा सर्व प्रत्येकाला माहिती आहेत. प्रत्येकाचा खेळ प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याच खेळाला प्रत्युत्तर देत आहेत. द्वंद्व सजले वसई तालुक्यातील दोन्ही मातब्बर संघ. 7 डिफेंडर आहेत. जर्सी क्रमांक 3 मैदानात आलाय. बोनस ऑन आहे. मागच्या वेळेला मात्र एक यशस्वी बोनस घेतला होता. पॉइंट मिळवून दिला होता संघाला अमय क्लासिक क्लब विरारला. या वेळेला काय घडेल? मध्येच तो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. अमय क्लासिक क्लब विरार एक उभरते खेळाडू या सर्व संघांमध्ये आहेत. आपण पाहतो तिवरी संघ सुद्धा उमेद पक्की असणारा तरुण खेळाडूंचा संघ असणारा पाहतो तिवरी संघ. प्रतिभा विद्या मंदिर खानिवडे या शाळेने आयोजित केलेले किशोर गटाचे सामने त्या वेळेला मात्र आगाज केला होता जय हनुमान तिवरी संघाने. आणि या ठिकाणी पकड, कडक पकड, एकीचं बळ, मिळतंय फळ. रायडरला जावं लागलं मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळतोय अमय क्लासिक क्लब विरार. 2 पॉइंट आतापर्यंत मिळवलेले आहेत अमय क्लासिक क्लबने. पहिला हाफ अगदी सुरू झालेला आहे आणि सुरू झाल्या झाल्या आगाज केला. आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. आम्ही काय इथे आलेलो आहोत, कुर्लाई चषक मध्ये का आलो, हे करत असताना मात्र अँकल होल्ड केला गेला. यशस्वी अँकल होल्ड झाला. रायडरला पाठवलं मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळवलाय तिवरी संघाला. पुन्हा एकदा 6 डिफेंडर 2-2-2च्या सेट मध्ये चढाईसाठी आलाय अमय क्लासिक क्लबच्या कोर्ट मध्ये. तिवरी संघाचा चढाईपटू. बोनसचा प्रयत्न केला गेलाय पण बोनस केल्यानंतर पाठीमागे का बघतात, मला हा अजूनपर्यंत पडलेला प्रश्न आहे. कारण रेड आपण पुढे करत असतो, आपले खेळाडू पाठीमागे असतात, त्यांना काय दिसणार आहे? पाठीमागे का बघतात मला कळत नाही. पण असू दे, खेळ आहे. परंतु या चुका मात्र आपण हळूहळू का होईना पण सुधारणे गरजेचं आहे. जसं मी आधी म्हटलं की कबड्डी आपली शान आहे, कबड्डी आपला अभिमान आहे. म्हणून सर्व खेळाडूंना विनंती आहे की कबड्डी कबड्डी असा स्पष्ट उच्चार करा. कारण खो खो या खेळाला कोको झालेला आहे, तर कबड्डीचं कबड कबड करता करता कवट कवट करू नका. म्हणून कबड्डी हा पूर्ण उच्चार करा. कारण ती अस्मिता, तो अभिमान, तो स्वाभिमान आपण सर्वांनी जोपासायला हवा. आणि या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला पण ऍडव्हान्स टॅकल चुकी झाली. चुकीला माफी नाही. बोनस प्लस पॉइंट मिळालाय तिवरी संघाला. 3-3 स्कोर बोर्ड लेवल होताना पहिलं हाफ अजूनही प्रगतीपथावरती आहेत. 3-3 पॉइंटची संख्या. जर्सी क्रमांक 3 सुद्धा आल्या रेड साठी. मागच्या वेळेला ज्याचा एक अँकल होल्ड झाला होता, अँकल चांगल्या प्रकारे चौडा पकडला होता, या वेळेला काय केलं जाईल? पॉइंट मिळवला जाईल की पकड की पॉइंट, काय होईल? तीन तीन काटे की टक्कर, हमरी तुमरी, कभी तेरी तो कभी मेरी. सामना रंगलाय, सामना सजलाय.
नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. आम्हाला जसे सामने आवडतात तसेच सामने या ठिकाणी होत आहेत कुर्लाई चषक 2024 मध्ये. कारण पालघर जिल्ह्यातील नामांकित 32 संघ या ठिकाणी झुंजणार आहेत. प्रत्येक संघ बलाढ्य संघ आहे. बोनस पॉइंट दिला जातोय पंच दीपेश पाटील आणि कल्पेश भोईर. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नामांकित पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. विशाल पाटील आणि टीमचं मोठं आयोजन आणि वाघाची दहाड फोडलाय पहाड. पॉइंट किती आहेत बघूया. दहाड गर्जना केली वाघाची. पंचांचा निर्णय मात्र काय येतोय. लक्ष आहे सर्वांचं पंचांकडे. अँड सुपर रेड, सुपर रेड, वेल डन. पहिली सुपर रेड ह्या मॅच मधली. टाइम आउट घेतला जातोय अमेय क्लासिक कप कडून. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे. लेट तर लेट बट अप टू डेट. थोडासा लेट झाला डीजे वाजवण्यासाठी. आणि आपण पुन्हा एकदा मॅचच्या आतमध्ये येऊया. 6-4 स्कोर बोर्ड आहे. 6 आपण पाहतोय अमेय क्लासिक क्लब विरार. तर 4 आणि या ठिकाणी डबल थाय होल्ड. सक्सेसफुल थाय होल्ड. पॉइंट मिळेल अमेय क्लासिक क्लबला. विशेष कौतुक करावं लागेल डिफेंडरचं. जर्सी क्रमांक 7 काय थाय होल्ड केली. क्या बात है. आता मात्र सुपर टॅकलची संधी आहे तिवरी संघाला. सुपर टॅकल घेतला जाईल काय. 2 पॉइंट मिळतील. आर दबोज लिया. जशी संधी आली त्या संधीचं सोनं केलं जय हनुमान तिवरी संघाकडून. टाइम आउट घेतला. सुपर टॅकल घेतल्याबरोबर लगेच टाइम आउट घेतला. कारण आता ठरवलं जाईल, रणनीती ठरवली जाईल. तोपर्यंत संधी देऊया डीजेला. यापुढे सामना शिवसाई वसई. धाकटी डाणू रेडी राहायचंय. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. सफाळे आणि अगदी पालघर जिल्ह्यामध्ये नाव गाजते श्री कुर्लाई चषक 2024. विशाल पाटील आणि संपूर्ण कुर्लाई क्रीडा मंडळ यांचं विशेष आयोजन पाहतोय. कारण जवळजवळ तिन्ही बाजूने गॅलरी, एका बाजूने स्टेज आणि एक इंडोर गेम जसं एक फिलिंग या गेमला आणून ठेवले विशाल पाटील आणि टीमचं विशेष कौतुक. कारण नावाजलेले आपण प्रशिक्षक पाहतोय विशाल पाटील, ज्यांनी पालघर जिल्ह्याला अनेक बक्षिसं मिळवून दिलेले आहेत. आताच युवा चषक झालं, त्यामध्ये 10 लाखाचं पारितोषिक जे पालघर जिल्ह्याला मिळवून दिलं, त्यामध्ये प्रशिक्षक म्हणून ज्यांची विशेष भूमिका पार पाडली विशाल कामगिरी करणारा विशालचं आयोजन. विशाल दमदार मजबूत आयोजन. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. 7-6 स्कोर बोर्ड. जय हनुमान तिवरी 6, अमेय क्लासिक क्लब 7. पहिला हाफ अजूनही प्रगती पथावरती आहे. पहिला हाफ सुरू आहे. 27 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आलाय. डोळ्या डायवरती खेळण्याचे मात्र सर्वांचे मानस आहेत. कारण जसे येतात रेडसाठी तसे मात्र रिकाम्या हाताने परत जाताना पाहतोय. आणि आली रे आली. आता वेळ आली डुआय डायची. करा किंवा मरा. आपण खाली हाताने बाहेर जाऊ शकत नाही, नाहीतर मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी जसा चान्स भेटला तसा अँकल होल्ड केला. जंप मारली पायावरती, जंप मारली अँकल वरती, अँकल होल्ड. पॉइंट मिळतोय अमेय क्लासिक क्लब. थर्ड रेड, डुआय डायची रेड. थर्ड रेडला 3 नंबरची जर्सी आणि 3 डिफेंडर. हे 3चं काय गणितच वेगळं आहे. आणि या ठिकाणी पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. रनिंग हँड टच सक्सेसफुल झाला. पॉइंट मिळाला अमेय क्लासिक क्लबला. टाइम आउट घेतला जातोय जय हनुमान तिवरी संघाकडून. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला आता मात्र प्लेयर चेंज केलेला आहे.
चेंज प्लेयर केल्यानंतर काय घडते आजमावलं जाते. जर्सी क्रमांक 17 या ठिकाणी पाय काढण्याचा प्रयत्न केला गेला होता, तितकं चांगली पकड, कडक पकड झाली. अमय क्लासिक क्लबचं विशेष कौतुक करावं लागेल. एक सुंदर पकड, सुंदर पॉइंट आणि या पॉइंटने मात्र संघाला पुढे नेऊन ठेवले. आता मात्र काय घडले, 1+2 बोनस सुपडा साफ करून टाकला एक तिवरी संघाचा. 13-6 अमय क्लासिक क्लब 13-6 आहे. तिवरी संघाचा रेडर आलाय कोर्ट मध्ये. कोणाच्या? अमय क्लासिक क्लबच्या. काय घडेल? 7 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये. बोनस ऑन आहे. या ठिकाणी टीमला एक ताकीद दिली जाते, कंट्रोल ठेवा, कारण जेव्हा रेड वरती येते त्यावेळेला मात्र आवाज कमी असायला हवा. 3 नंबरचे जर्सी पुन्हा एकदा मेन भरोशाचा, हक्काचा, दमदार रेडर मात्र मैदानाच्या आतमध्ये कोर्टमध्ये जाताना तिवरी संघाच्या. 7 डिफेंडर आहेत. आता मात्र शांत पद्धतीने खेळलं जाईल, कारण स्कोरबोर्ड पाहतोय 13-6. अजूनही 7 ची आघाडी या पहिल्या हाफ मध्येच मिळताना. परंतु आपण या ठिकाणी पाहिला होता पहिला सामना जय मच्छीमार डहाणू वर्सेस आई जीवदानी मनवेलपाडा. त्यावेळेला जय मच्छीमार डहाणू हा संघ मात्र पिछाडीवरती होता आणि तदनंतर मात्र सेकंड हाफ मध्ये कमबॅक केलं, पलटवार केला आणि मात्र विजयाचा सुगंध आपल्या संघाला मिळवून दिला होता जय मच्छीमार डहाणू संघाने. म्हणजेच या ठिकाणी या मैदानावरती पलटवार होऊ शकतो, या ठिकाणी पिछाडी भरून काढली जाऊ शकते, कारण हे मैदान आहे श्री कुर्लाई चषक 2024. ऐकूया आपण तोपर्यंत डीजेला. धन्यवाद डीजे. टाइम आउट ओव्हर झालेत फर्स्ट हाफ मध्ये. प्रत्येक हाफ मध्ये 2-2 टाइम आउट असतात, कारण ह्या टाइम आउटची एवढी गरज असते की खेळ चालू असताना कोणत्या प्रकारे कानमंत्र दिले जातील, त्याच कानमंत्राचा फायदा झाला. टॅकल झाली तिवरी संघाकडून, पॉइंट मिळालाय तिवरी संघाला. 13-8. 5 डिफेंडर्स. बोनस ऑफ असेल, खोलवर चढाई करावी लागेल. जर पॉइंट पाहिजे असेल तर जंगलात घुसून शिकार करावी लागेल, परंतु शिकार करून देणार नाही, आम्ही तुझी शिकार करणार. अमय क्लासिक क्लबला पॉइंट मिळतोय. या पॉइंटची भर पडले 14-8. 6 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल, यानंतर काय होईल, कारण सामना अगदी रंगतदार होणार. दे दनादन धडाकेबाज अशी खेळी केली जाते या सामन्यांमध्ये. जर्सी क्रमांक 3चं विशेष कौतुक करावं लागेल. अगदी जास्तीत जास्त रेड आपल्या संघासाठी करतोय, जास्तीत जास्त पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना यश येते. या ठिकाणी पंच राजू सिंग घोषित करतात पहिला हाफ संपुष्टात येतोय. या पहिल्या हाफ मध्ये वरचढ ठरलेला संघ आहे अमय क्लासिक क्लब. तो थोडस विचार करावा लागेल, प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. कोण, कधी, कुठे, कसा, किती या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भाग पाडले जय हनुमान तिवरी संघाला. बघूया उत्तरार्धामध्ये काय करतायत. कमबॅक केलं जाईल की आघाडी तशीच ठेवली जाईल, कुठे जाऊ नका. आपण पाहतोय कबड्डीचा महासंग्राम श्री कुर्लाई चषक 2024 डीजे. धन्यवाद डीजे. दिस इज द सेकंड कॉल. धाकटी डहाणू वर्सेस शिवसाई वसई. यानंतर होणारा सामना सेकंड कॉल असेल. धाकटी डहाणू शिवसाई वसई. लगेच दोन्ही संघांनी आपल्या प्रवेशद्वाराजवळ आपला संघ मात्र या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. चला, उत्तरार्ध सुरू झाला. फर्स्ट हाफ अमय क्लासिक क्लबच्या बाजूने होता. सेकंड हाफ मध्ये काय होईल. नायगावचा नावाजलेला उभरता संघ कमबॅक करू शकतो. यस, आय कॅन डू इट. मी करू शकतो का. मला संघामध्ये घेतलं बदली खेळाडू म्हणून आणि त्याच बदली खेळाडूने चांगली कामगिरी केली. 9-14 स्कोरबोर्ड.
क्या बात है, आगाज केलाय तिवरी संघाने. दुसऱ्या आपला सुरुवात झाली, 1 पॉइंट आल्या आल्या कमावला. थोडीशी पिछाडी जी 6ची होती ती मात्र कमी करताना आता मात्र पिछाडी ठेवले. 5ची या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. बोनस प्लस पॉइंट देऊन बसलेत. 16-9-16 बोनस प्लस पॉइंट. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 मागच्या वेळेला पॉइंट घेऊन आला होता, या वेळेला काय होईल? बोनस पॉइंट. यस, प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे. जसं कुठलाही कार्यक्रम जर मोठा करायचा असेल तर त्या कार्यक्रमासाठी प्रत्येकाचं सहकार्य, प्रत्येकाचं तन मन धन लागणं महत्वाचं आहे. तसं कबड्डीमध्ये प्रत्येक पॉइंट तो कोणत्याही स्वरूपाचा असू दे, पॉइंट महत्वाचा आहे. 10-16 6 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये. अमेय क्लासिक क्लबचा रायडर आलाय, जर्सी क्रमांक 3. अतिशय तरबेज आहे, पदलालित्य परफेक्ट आहे, चुस्त असा हा रेडर. 6ची आघाडी आहे ती मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. थोडीसा आक्रमक पवित्रा स्वीकारलेला आहे तिवरी संघाने. या ठिकाणी पॉइंट घेतला जाईल काय? यस, बोनस आणि प्लस पॉइंट, 2 पॉइंट महत्वाचे, आनंदाचे, उत्साह देणारे असे 2 पॉइंट मिळत आहेत तिवरी संघाला. जर्सी क्रमांक 3 पुन्हा एकदा आलाय. 3-2 2-1-2-2च्या सेट मध्ये चढाई करतोय. 12-16 स्कोरबोर्ड आहे. 4ची पिछाडी आहे तिवरी संघाकडे. माहिती आहे आम्हाला पॉइंट हवे असतील तर झगडावं लागेल, मात्र या ठिकाणी कव्हर फिरली नाही. जायचं की मागे यायचं, जायचं की मागे यायचं या द्विधा मनस्थितीमध्ये राहिले. आणि जेव्हा डबल माइंड होतं ना त्यावेळेला नक्कीच अनसक्सेसफुल ठरतात. म्हणून डबल माइंड ने खेळू नका. यस तर यस, नो तर नो. इशारो इशारो से होना चाहिए गेम. और काय घडलंय? बोनस प्लस 2 3 पॉइंट मिळत आहेत तिवरी संघाला. 15-18 मजा आणणार सामन्यामध्ये टक्कर नक्कीच होणार. ईट का जवाब पत्थर से ठोसा सामना सुरू झालाय. धडाकेबाज एंट्री होत आहेत, दे दनादन एकमेकांची सुरू आहे. कारण सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. पहिल्या फेरीचा सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढणार, प्रेरणा मिळणार, मार्गदर्शन तर आहेच. 15-18 काय घडेल? अजूनही 3ची पिछाडी आहे तिवरी संघाकडे. 3ची आघाडी आहे अमेय क्लासिक क्लबकडे. 5 डिफेंडर आहेत. 5 डिफेंडर असताना रेडर आलाय. खोलवर चढाई करावी लागेल. बोनस ऑफ आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा जम्प करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एकीचं बळ मिळते फल. 1-7 तुटून पडले अमेय क्लासिक क्लबचे 5च्या 5 खेळाडू. टाइम आउट घेतला जातोय, तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे. जयेश पाटील बैलवाला. हल्ली माणसाला बैल म्हटल्यानंतर राग येतो, पण आज चलती मात्र बैलांची चाललेली आहे. गौतमी पाटील सुद्धा फेमस झाली पाटलांच्या बैलगाड्यामुळे. चला दोन्ही संघांनी मात्र या प्रवेशद्वाराजवळ या. शिवसाई वसई आणि धाकटी डहाणू दोन्ही संघांसाठी फायनल कॉल असेल. मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. दरम्यान कोर्टवरती सुरू असलेला सामना पाहतोय जय हनुमान तिवरी वर्सेस अमेय क्लासिक क्लब विरार. 15-19 स्कोर बोर्ड असताना काय घडलंय? बोनस पॉइंट मिळतोय अमेय क्लासिक क्लबला. 17 नंबरचे जर्सी बदली खेळाडू. का बरं याला बाहेर ठेवलं होतं? कारण मागच्या वेळेला चांगले पॉइंट त्यांनी आणले होते. जर सुरुवातीपासून असताना तर नक्कीच गेम मध्ये रंगत आणली असते. ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. निर्णय मात्र पंचांचा राजू सिंग, कल्पेश भोईर अँड दीपेश पाटील. व्हॉट हॅपन? यस, दिस इज द 2 पॉइंट. 2 पॉइंट दिले जात आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. नक्कीच पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नामांकित पंच आपण पाहतोय. चला जास्त यस, नक्कीच कबड्डी हा खेळ आहे, संवादाचा खेळ आहे, मात्र त्याला प्रतिसंवाद करू नका.
17-20. 17-20 स्कोर बोर्ड आहे. पंचांचे शिटी वाजले. टाइम आउट या ठिकाणी समाप्त होताना आपण पाहतोय. 3ची अजूनही पिछाडी आहे जय हनुमान टिवरी संघाकडे. कोणी पंचांचे वाद घालू नका, कारण पंचांकडे आम्ही ब्रह्मास्त्र ठेवले. कार्ड दाखवू शकतात. सात डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7 डिफेंडर मध्ये जर्सी क्रमांक 3 आलाय चढाईसाठी. काय करेल? पॉइंट मिळवला जाईल काय? पकड की पॉइंट? काय घडेल? दोन्ही संघ आपण पाहतो वसई तालुक्यातील मातब्बर संघ आहेत. एक आहे नायगाव एरियातील जय हनुमान टिवरी, तर एक आहे विरार मधील अमय क्लासिक क्लब. आणि या ठिकाणी हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो हँड टच मात्र सक्सेसफुल होताना पाहतोय. पॉइंट मिळतोय टिवरी संघाला. 18-20. 7 डिफेंडर आहेत. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 आलाय. महत्वाचा रेडर आलाय मैदानाच्या आतमध्ये. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिट. 18-21. 21-18. चार डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये असताना काय घडलंय बघा. पॉइंट मिळवलाय संघासाठी. महत्वाचा पॉइंट आलाय. एक दोन्ही संघांनी प्लीज कोऑपरेट. शांती. आज बुद्ध जयंती आहे. ज्याने जगाला शांतीचा संदेश दिला, तीच शांती मात्र या मैदानामध्ये आता असावी. आणि शांत पद्धतीने ज्याने खेळ केला त्या कासवाचा सुद्धा आजचा दिवस आहे. शांत आणि संयमी खेळ करणारा कासव. आज जागतिक कासव दिन आहे. तसेच आज बुद्ध जयंती सुद्धा आहे. त्यामुळे शांती स्वीकारावी आणि प्रशिक्षक एकच असतील, तेच फक्त बोलतील. रायडर सेफ आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंच बोलल्यानंतर प्लीज सर्वांना विनंती असेल की आपण या कबड्डीचा सन्मान करणार आहोत. आपण कबड्डीला पुढे घेऊन जाणार आहोत. दरम्यान पाहूया 19-21 काटेकी टक्कर होणार आहे. 2ची पिछाडी आहे. हळूहळू ही पिछाडी भरून काढताना आपण पाहतोय जय हनुमान टिवरी संघ. असाच सामना झाला होता कुर्लाई सफाळे या संघाचा आणि राजे यशवंत नगर विक्रमगड. या सामन्यात काय घडेल? अमय क्लासिक क्लब की जय हनुमान टिवरी? 3 डिफेंडर. सुपर टॅकलची संधी आहे आणि काय घडले? रायडर सेफ. 2 पॉइंट मिळत आहेत आणि स्कोर इज लेवल. 4 मिनिटं शेवटची. स्कोर इज लेवल 21-21. 21-21. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवत होऊ द्यात. या ठिकाणी थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक साथ तुटून पडले. एकीचं बळ मिळालंय. ऑफिशियल टाइम आउट या ठिकाणी घेतलं जातंय. थोडीशी इंजुरी आलेली आहे आणि तत्पूर्वी आपण स्कोरबोर्ड पाहतोय. चोवीस 22. ऐकूया तोपर्यंत डीजेला.
चला टाइम आउट नंतर शिटी वाजले, मॅच सुरू झाले पुन्हा एकदा 24-22 स्कोर बोर्ड. 24-22 असताना मात्र भर पडते अजून एका पॉइंटची. 25-22 तिवरी संघाने आगाज केलाय. बघा कासवासारखे हळूहळू पुढे गेले. चला कॉर्नरला टिपले, कॉर्नरला टॅप केले, टॅप केल्या केल्या बाहेर पाठवले. पंच पाहतोय कल्पेश भोईर यांनी. 25-23 दोनची पिछाडी दोनची आघाडी. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटं पंच राजू सिंग या ठिकाणी घोषित करतात. 3 मिनिटात काय घडेल? तिवरी संघ बाजी मारेल की अमय क्लासिक क्लब कम बॅक करेल? 25-23 महत्वाच्या 2-3 चढाई असतील. या चढाई मात्र निर्णायक ठरतील. काय घडेल? 6 डिफेंडर आहेत. बोनस ऑन असेल. बोनस घेतला जाईल की पॉइंटचा प्रयत्न केला जाईल? बोनस, यस. कारण इथे बोनस टॅकल खूप महत्वाच्या ठरतील. कारण रिस्क उचलणार नाहीत. पकडण्याची रिस्क मात्र दोन्ही संघाकडून थोडीशी कमी केली जाईल. आणि त्यावेळेला मात्र कॉर्नरला टो टच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3. मागच्या वेळेला बोनस घेतला होता, या वेळेला काय करेल? 25-24 एकची पिछाडी आहे. 1 पॉइंट घेतला तर बरोबरी, एकापेक्षा जास्त घेतले तर वर चढ ठरेल. शेवटची 2 मिनिटं. 25-24 24-25. आता मात्र शतरंज का खेळ. आता इकडे बुद्धी डुआडाई करा किंवा मरा. जर्सी क्रमांक 3 आलाय चढाईसाठी. कुछ तो करना पड़ेगा, आप खाली हाथ जा नहीं सकते. पॉइंटची गरज आहे संघाला. डुआडाय. आणि काय घडलंय? टाइम आउट घेतला जातोय जय हनुमान तिवरी संघाकडून. ऐकूया आपण तोपर्यंत डीजेला. जय हनुमान तिवरीचे टाइम आउट ओव्हर झालेले आहेत. एका हाफ मध्ये 2-2 टाइम आउट असतात. दोन्ही टाइम आउट घेतलेले आहेत. आता मात्र टाइम आउट घेता येणार नाही. संघ 2 ने आघाडीवरती आहे जय हनुमान तिवरी. रेड साठी आल्या जर्सी क्रमांक 3. महत्वाचा रेडर अमय क्लासिक क्लब कडून आणि बोनस घेतोय. मोक्याच्या क्षणी येतोय आणि बोनस घेऊन जातोय. 25-26 शेवटचा मिनिट. सामना संपण्यासाठी शेवटचा मिनिट. काय घडेल? 1ची आघाडी आहे. टो टच करण्याचा प्रयत्न केलाय. सक्सेसफुल झालाय काय? शपथीवर शपथ घेतली जाते. शपथीवर शपथ घेतली जाते आणि या ठिकाणी 25-26 स्कोर आहे. मागच्या वेळेला दोन्ही रेडला बोनस घेतला होता. या वेळेला काय करेल? बोनस घेईल काय? शेवटचे काही सेकंद बाकी आहेत. आता मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय घडलंय? बोनस आणि पॉइंट. टाइम आउट घेतला जातोय. मोक्याच्या क्षणी टाइम आउट घेतला जातोय. स्कोर आहे 27-26. कदाचित ही शेवटची रेड असेल काय? एक मिनिटाचा कॉल झाला होता. आता किती सेकंद आहेत हे आपण नाही विचारू शकत. ज्या वेळेला सामना संपेल, टाइम संपेल, त्यावेळेला पंच या ठिकाणी घोषित करतील. चला रेड साठी आलाय तिवरी संघाकडून जर्सी क्रमांक 3. 27-26 कदाचित शेवटची रेड असेल काय? मनामध्ये प्रश्न चालू आहेत. प्रश्नांचा काहूर मनामध्ये आहे. 1ची आघाडी आहे. 1ची पिछाडी आहे अमय क्लासिक क्लब कडे. काय केलं जाईल? 27-26 नो कॉलिंग या ठिकाणी दिलं जाते. कॉलिंग करू नका. पंचांचं लक्ष आहे आणि सामना समाप्त. खेळ संपलाय अमय क्लासिक क्लासिक क्लबचा.
या ठिकाणी वरचढ ठरतोय. वेल डन. जय हनुमान टिवरी अँड हार्ड लक टू अमय क्लासिक क्लब. आपण आलात आणि या ठिकाणी अतिशय सुंदर खेळ सादर केला त्याबद्दल कुर्लाई क्रीडा मंडळातर्फे आपलं विशेष कौतुक केलं जाते आणि पुढच्या फेरीसाठी ऑल द बेस्ट टू जय हनुमान टिवरी. चला वळूया. एक मिनिट डीजे आपण वळूया आता.